नमस्कार. आज आपण बनवणार आहोत चाटसाठी लागणाऱ्या 3 प्रकारच्या चटण्या. यापैकी पहिली रेसिपी आहे हिरव्या चटणीची. तर हिरव्या चटणीसाठी आपल्याला साहित्य लागणार आहे कोथिंबीर जवळजवळ 150 ग्रॅम, पुदिना 100 ग्रॅम. यानंतर आपल्याला लागतील हिरव्या मिरच्या. मी 2 मोठ्या घेतल्या आहेत. तुमच्याकडे लहान असतील तर 4 किंवा 5 घेऊ शकता. अर्धा इंच आलं, लिंबाचा रस, यानंतर चाट मसाला, काळं मीठ, यानंतर डाळवं किंवा डालियाही म्हणतात ह्याला. जर डालिया नसतील तर तुम्ही बारीक शेवही घेऊ शकता वाटताना. यामुळे चटणी दाटसर होते. आता हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये एकत्र करून त्यात अर्धा ते पाऊण कप पाणी घालून आपण त्याची चटणी तयार करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे. यानंतरची रेसिपी आहे चिंचगुळाची गोड चटणी. यासाठी लागणारे साहित्य आहे 1 कप गूळ. मी गुळाची पावडर घेतली आहे. तुम्ही किसून किंवा बारीक चिरून घेऊ शकता. लाल तिखट, यानंतर चाट मसाला, काळं मीठ, सुंठ पावडर, बडीशोपेची पावडर आणि 2 ते 3 टेबलस्पून चिंचेचा कोळ. ही चटणी बनवण्यासाठी मी गॅसवर 1.5 कप पाणी उकळत ठेवलेलं आहे. यामध्ये मी गूळ घालते. यानंतर आपले सगळे मसाले लाईक लाल तिखट, मीठ, चाट मसाला, सुंठ पावडर, चिंचेचा कोळ हे सगळं घालून घेऊया आणि नीट मिक्स करून घेऊया. आणि हे मिश्रण आपल्याला चांगलं उकळू द्यायचं आहे. यामुळे चटणी थोडी दाटसर होते. तुम्ही पाहू शकता चटणीला चांगली उकळी आलेली आहे. आता हे मिश्रण आपल्याला अजून 5 मिनिटं उकळू द्यायचं आहे. चटणीची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. थंड झाल्यावर ही चटणी अजून थोडी दाटसर होईल. तर आपली चिंच गुळाची आंबट गोड चटणी तयार झालेली आहे. यानंतरची रेसिपी आहे लसणाची लाल चटणी. यासाठी आपल्याला लागतील 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, लाल तिखट, चाट मसाला, काळं मीठ, डालिया आणि लिंबाचा रस. हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरमध्ये एकत्र करून वाटून घ्यायचे आहेत. तर तयार झालेली आपली लाल लसणाची चटणी. या तिन्ही चटण्या तुम्ही शेवपुरी, रगडापुरी, भेळपुरी आणि इतर चाटचे प्रकार तयार करण्यासाठी वापरू शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.